हॅलो एव्हरीवन, आत्ताच आलेल्या NTA अपडेटनुसार नीट 2025चे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। आज बघा 7 फेब्रुवारी 2025ला NTAनं एक नोटीस जारी केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट UG 2025 रजिस्ट्रेशन। तर पहिली गोष्ट बाळाओ, तुम्ही पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका, कारण बरेचसे स्टुडंट जे गेले 2 वर्ष 3 वर्ष या एक्झामसाठी मेहनत करायला लागले ते पॅनिक होतात, टेन्शन घेतात की आता ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, काय काय करायला पाहिजे, काय गोष्टी लागणार आहेत। सो डोंट टेक एनी टेन्शन, आम्ही त्यासाठीच आहे। याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल। याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार आहे, कोणत्या प्रकारे फॉर्म भरणार आहे, ठीक आहे। सो डोंट बी पॅनिक, कारण तुम्ही जर पॅनिक झाला, टेन्शन घेतलं तर याच्यामध्ये तुमचे पुन्हा 3-4 दिवस वाया जातील याच टेन्शनमध्ये। सो जस्ट फोकस ऑन युअर स्टडी। तुमचा जो स्टडी चालू आहे तो ऑनगोईंग ठेवा, तसाच चालू ठेवा, ठीक आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा फायनल रिझल्ट, ठीक आहे। सो आता NTAनं काय मेन्शन केले बघा या नोटीसमध्ये, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर नीट UG 2025 कॅन्डिडेट्स। आता याच्यामध्ये काय बघा, द एक्झाम विल बी हेल्ड ऑन 4 मे 2025। तुमची जी एक्झाम आहे ती असेल 4 मे 2025ला। त्याच्यामध्ये अँड द ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन विल बी 180 मिनिट्स मीन्स 3 आवर्स। हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं की आपला पेपर 180 मिनिटाचा म्हणजे 3 तासाचा असणार आहे। आणि हा जो पेपर आहे तो 2 PM to 5 PM या वेळेमध्ये असेल, म्हणजे दुपारी 2 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पेपरची टायमिंग असणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट, याच्यामध्ये जी तुमची नीटची एक्झाम होणार आहे, नीट UG 2025 विल बी कंडक्टेड इन 13 लँग्वेज। 13 लँग्वेजेसमध्ये ही एक्झाम होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या काय करू शकताय, सिलेक्ट करू शकताय। नेक्स्ट, ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म। जी आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जी मुदत दिलेली आहे, जी वेळ दिलेली आहे, ती भरपूर वेळ दिलेला आहे। याच्यामध्ये जी वेळ दिलेली आहे 7 फेब्रुवारी 2025 to 7 मार्च 2025, म्हणजे जवळपास तुमच्याकडे 1 महिन्याची मुदत आहे। त्यामुळे कोणीही गडबड करू नका, मी आजच फॉर्म भरणार असं काही करू नका, कारण मी सर्वांना रिक्वेस्ट करतोय तुम्ही आत्ता येत्या 2-3 दिवसांमध्ये फॉर्म भरू नका। कृपया कोणी आता लगेच फॉर्म भरू नका। सगळ्या अपडेट्स बघू आपण, त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन येतोय लाईव्ह ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या 2-3 दिवसांमध्ये, आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी फॉर्म फिलअप करा। तोपर्यंत कोणीही गडबड करू नका, कारण आपल्याकडे 1 महिन्याचा वेळ आहे, ठीक आहे। त्यामुळे जास्त लवकर भरला तर कुठं आपला लवकरच नंबर येणार आहे असं काही नाही, किंवा खूप वेळानं पण भरायचं नाही आपल्याला। एक 2-3 दिवस जाऊ द्या, पूर्ण अपडेट्स घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हा फॉर्म फिलअप करूया। त्याच्यानंतर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर करेक्शन इन पर्टिक्युलर्स, फॉर्म भरल्यानंतर जे करेक्शन आहे ते 9 to 11 मार्च 2025 या 9, 10, 11 या 3 दिवसामध्ये तुम्ही करेक्शन करू शकताय। त्याच्यानंतर जी फीज आहे ती कॅटेगरी वाईज, कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट इन इंडिया, याच्यामध्ये जर फी बघितलं तर जनरल कॅटेगरीसाठी फी आहे 1700, EWS OBC नॉन क्रिमिनलसाठी फी आहे 1600, SC ST PWD थर्ड जेंडर यासाठी फी असेल 1000 रुपीज। क्लिअर। याच्यानंतर काय बघा, अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमेशन, जे तुम्हाला सिटी मिळणार आहे कोणत्या सिटीमध्ये एक्झाम हे असेल बाय 26 एप्रिल 2025, 26 एप्रिलला तुम्हाला कळेल सिटी अनाउन्समेंट। त्याच्यानंतर आहे डाउनलोडिंग ऑफ ॲडमिट कार्ड, तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकताय 1 मे 2025। 1 मेला तुमचे ॲडमिट कार्ड येतील। त्याच्यानंतर 4 मेला तुमचा पेपर असेल, 180 मिनिटाचा पेपर असेल 3 तासाचा, आणि एक्झामचा वेळ असेल 2 PM to 5 PM। अँड द डिस्प्ले ऑफ द रेकॉर्डेड रिस्पॉन्स अँड आन्सर की विल बी इंटिमेट लेटर ऑन द वेबसाईट, ठीक आहे। याच्यामध्ये जे सेंटर आहे ते तुम्हाला ॲडमिट कार्डवरती इंडिकेट केलेलं असेल, मेन्शन केलेलं असेल। लास्टला काय म्हटले बघा, डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, जो रिझल्ट आहे तो NTA वेबसाईटवरती बाय 14 जून 2025 टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे, त्यांनी एक्झॅक्ट सांगितलेलं नाही। 14 जूनपर्यंत तुमचा रिझल्ट, नीटचा रिझल्ट येऊ शकतोय। लास्ट इयरचं तुम्हाला आठवत असेल त्यांनी एक डेट दिली होती आणि त्याच्या अगोदरच म्हणजे त्यांनी 4 जूनलाच रिझल्ट डिक्लेअर केला, ठीक आहे। याच वेळेनं याही वर्षी असं होणार आहे। याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर बघितलं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, तर काय बघा, कॅन्डिडेट कॅन अप्लाय नीट UG 2025 थ्रू द ऑनलाईन मोड ओनली थ्रू द वेबसाईट। NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच तुम्ही ऑनलाईन, आता बऱ्याचशा कॅन्डिडेटना कन्फ्युजन होते की ऑनलाईन ओनली म्हणजे ऑनलाईन मोड ओनली काय, की ऑनलाईनमध्ये एक्झाम होणार काय, एक्झाम ही ऑफलाईनच होणार आहे। याच्यामध्ये सिंगल पेपरच असणार आहे, एकाच दिवशी ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्झाम होणार आहे, पण जो फॉर्म फिलअप करायचा आहे तो तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे।
इथं कोणताही ऑफलाईन वे नाही, तुम्हाला ऑफिशियल NTA च्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यामुळे कुणीही गडबड करू नका. आपण एक लाईव्ह फॉर्म भरूया आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळे हे फॉर्म फिलअप करू शकताय. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, आता मी सांगितलं या इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर बघा जी पण आपली एक्झाम होणार आहे, एक्झाम, ठीक आहे, याच्यामध्ये जी एक्झाम आहे ती ऑफलाईन मोडमध्येच होणार आहे. एक्झाम होणार आहे आपली ऑफलाईन मोड, ऑफलाईन मोडमध्ये एक्झाम होईल. नेक्स्ट याच्यामध्ये जो पेपर असेल तो सिंगल पेपर असेल, सिंगल पेपर MCQ टाईप पेपर असेल, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया एकाच दिवशी ही एक्झाम होणार आहे. याच्यानंतर नो अप्पर एज लिमिट, कोणतंही अप्पर एज लिमिट नाही याच्यामध्ये, नो अप्पर एज लिमिट फॉर कॅन्डिडेट्स. नेक्स्ट नो अटेम्प्ट लिमिट, तुम्ही किती अटेम्प्ट नीटच्या देऊ शकता, कितीही देऊ शकता, याच्यामध्ये अटेम्प्ट लिमिट काही नाही आहे. अँड नेक्स्ट हिअर फायनली इफ यू आर गोइंग टू टॉक अबाउट दॅट सिलेबस ऑफ नीट 2025, देन ॲज पर नीट 2024, 2024ला जो सिलेबस होता तोच सिलेबस तुम्हाला 2025 मध्ये कंटिन्यू केलेला आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत. क्लियर? सो इट इज व्हेरी इंपॉर्टंट. ऑफलाईन पेपर होणार आहे, सिंगल पेपर असेल, नो अपर एज लिमिट, नो अटेम्प्ट लिमिट आणि सिलेबस ॲज पर 2024. कुणीही गडबड करू नका. आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सगळ्या कॅन्डिडेटना माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी आधार, आपलं आधार जे आहे ते अपडेट करून घ्या. सो सर्वांनी आधार अपडेट केले का एकदा चेक करा. आधार अपडेट म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये, आधार अपडेटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये तो फोटो रिसेंट फोटो आहे का चेक करा, नसेल तर अपडेट करून घ्या. आधारवरती जो फोटो आहे तुमचा आणि आता तुमचा जो फोटो आहे रिसेंट फोटो, त्यानुसार हा आधार अपडेट करून घ्या, तुमचा फोटोग्राफ अपडेट करून घ्या. याच्यानंतर याच्यामध्ये असणारे तुमचे फिंगरप्रिंट्स इम्प्रेशन असेल किंवा थंब इम्प्रेशन असेल, थंब इम्प्रेशन, हे दोन्ही काय करून घ्या, अपडेट करून घ्या. याच्यानंतर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन, जसं की आधारवरती असणारा तुमचा ॲड्रेस पुन्हा एकदा चेक करून घ्या, तो ॲड्रेस करेक्ट आहे का. सो सर्वांनी सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म भरण्याच्या अगोदर आपला आधार अपडेट करून घ्या. फोटो असेल, फिंगरप्रिंट्स असेल, थंब इम्प्रेशन असेल, ॲड्रेस, सर्वांनी कृपया एकदा अपडेट करून घ्या. अपडेट केला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जर केलं नसेल तर कृपया हे सर्वांनी पहिल्यांदा आधार अपडेट करून घ्या. आणि याच्यानंतर फॉर्म भरण्याच्या अगोदर पुन्हा एक रिक्वेस्ट आहे, सर्वांनी आपले फोटोग्राफ्स काढून घ्या. फोटोग्राफ्स, त्या फोटोजमध्ये सर्वांच्याकडं पासपोर्ट साईज फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे. पासपोर्ट साईज फोटो, सर्वांनी पासपोर्ट साईज फोटोग्राफमध्ये ॲटलिस्ट 5 to 10 कॉपीज तुमच्याजवळ ठेवा. 5 to 10 कॉपीज पाहिजेत. ॲट अ सेम टाईम सर्वांनी पोस्टकार्ड साईज फोटोज काढून ठेवा. पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ, पोस्टकार्ड साईज फोटोमध्ये याच्या तुम्ही 3 to 5 कॉपीज काढून ठेवा, जे पासपोर्ट साईजपेक्षा थोडे मोठे असतात. ठीक आहे. सो तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का पुन्हा एकदा चेक करा की तुमचं आधार अपडेट आहे का, तुमच्याकडे फोटोज आहेत का, पासपोर्ट साईज फोटो, पोस्टकार्ड साईज फोटो, हे तुमच्याकडे पाहिजेत बाळाओ. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे आपण खूप वेळा ऐकलं होतं की अपार आयडी, अपार आयडी बद्दल आपण ऐकलं होतं. आता ह्या अपार आयडीची आपल्याला गरज आहे का? नो नीड ऑफ अपार आयडी, याची आपल्याला काही गरज नाही. त्यामुळे याचं कुणीही टेन्शन घेऊ नका, आपल्याला अपार आयडी लागणार नाही. त्यामुळे फक्त लक्षात ठेवा की फॉर्म भरण्याच्या अगोदर आधार अपडेट करून घ्या, फोटोग्राफ्स काढून घ्या. क्लिअर? त्याच्यानंतर हे झालं या एक्झाम बद्दल. सर्वांना ह्या एक्झाम विषयी क्लिअर झाला असेल की जो आपला पेपर होणार आहे तो ऑफलाईन असेल, सिंगल पेपर असेल, नो अपर एज लिमिट, म्हणजे तुम्हाला कोणतेही याच्यामध्ये एज लिमिट नाही, नो अटेम्प्ट लिमिट, किती अटेम्प्ट देऊ शकतोय आपण. नेक्स्ट सिलेबस आहे तो ॲज पर 2024, जसा 2024ला जो सिलेबस होता तोच असणार आहे. ठीक आहे. हे झालं सगळं एक्झाम बद्दल माहिती. याच्यानंतर सगळ्यात मोठी अपडेट आहे सर्व कॅन्डिडेटसाठी फॉर MST CET ॲस्पायरंट्स. अभिनव सायन्स अकॅडमी घेऊन आले MST CET क्रॅश कोर्स 2025 आणि तो आहे ऑनलाईन आणि हा सर्वांच्यासाठी अवेलेबल असणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही अभिनव एज्यू ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला या क्रॅश कोर्स विषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
MST CET क्रॅश कोर्स 2025 घेऊन येत आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज बिग अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी कॅन्डिडेट. कारण ऑनलाईन मध्ये क्रॅश कोर्स घेऊन येणारे, मराठीमध्ये जे शिकवणार आहे मी पूर्ण क्रॅश कोर्स मराठी भाषेमध्ये, मराठी रिजनल मुलांच्यासाठी, की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलग्याला आपल्याला या मराठी लँग्वेज मध्ये नॉलेज देता यावं, यासाठी आम्ही हा क्रॅश कोर्स घेऊन आलोय. आणि ही पहिली आणि मोठी अपॉर्च्युनिटी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, जे आम्ही करायला लागलोय. असं कुठेही अवेलेबल असणार नाही क्रॅश कोर्स. सो सर्व विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही अभिनव एज्यू ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅश कोर्स विषयी डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन प्लीज स्टे ट्यून. थँक यू.